किनवट शहराच्या महामार्ग रोड, रेल्वे स्टेशन रोड, अशोक स्तंभ परिसरातील 3 दुकानं मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी फोडून अज्ञात चोरट्यांनी 1,94,000चा मुद्देमाल लंपास केला होता. अवघ्या 24 तासांच्या पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. किनवट शहरात चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे. 1 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी परिसरातील शर्मा यांचं घर फोडून 1,80,000 मुद्देमाल लंपविला होता. ही घटना ताजीच असताना मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी अशोक स्तंभ परिसरातील माजी नगरसेवक प्रवीण राठोड यांच्या मालकीचे श्री मेन्स बेअर हे दुकान चोरट्यांनी पाठीमागच्या शटर दरवाजे फोडले. चोरट्यांनी आधी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्यात. विक्रीसाठी ठेवलेले महागडे कपडे व 10,000चा मोबाईल, 30,000चा सीसीटीव्ही असा एकूण 1,90,000चा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी राठोड यांच्या शेजारी असलेलं महेंद्र दुते यांचे इडली सेंटर व त्याच्या बाजूला असलेले शुभम कावळे यांचेही गुरुवारी ट्रेडिंग कंपनी हे आईस्क्रीमचं दुकान फोडून चार्ज विरुद्ध पैसे असा 4,000 रुपयांचा माल लंपास केला. बुधवारी सकाळी शुभम कावळे यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजूच्या व्यापाऱ्यांना चोरीची कल्पना दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चोरी संदर्भात तपासिक फौजदार सागर झाडे सर यांना गुप्त खबरांमार्फत चोरीचे धागेदोरे सापडले. त्यानंतर फौजदार सागर झाडे सर यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, किनवट DSP रामकृष्ण मळघने, पोलीस निरीक्षक बिर्ला सर, निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या गंगानगरमध्ये धाड टाकली. तेव्हा गंगानगर येथील दीपक साळुंके व विष्णू मटकर यांनी चोरीचा माल व्यापाऱ्यांचं निवेदन. शहरात चोरांचं सत्र सुरूच असल्याने व्यापाऱ्यांना दहशतीचं वातावरण. वाढत्या चोरांमुळे व्यापारी पोलीस प्रशासनावर संतप्त. चोऱ्या रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी व्यापाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनाद्वारे 42 व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. दरम्यान वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 6 पोलिसांच्या वतीने व्यापाऱ्यांना सजग करण्याच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं. ATM चोरटे मोकाटच. अज्ञात चोरट्यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी किनवट गोकुंदाच्या SBI बँकेचं ATM मशीन 21,04,300 रुपयांच्या रोकडसह लंपास केले. या प्रकरणाचा तपास नांदेडच्या LCBकडे असल्याचं सांगण्यात येतं. ATM चोरीच्या घटनेला 15 दिवस लोटूनही चोरटे अद्याप मोकाटाच आहेत.